शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। शिंदेंकडनं राजभवनावरती तसं पत्र गेलेलं आहे आणि तशी माहिती समोर आल्यानंतर आता एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार यावर शिक्कामोर्तब झालेला आहे। एकनाथ शिंदे नाराज आहेत, प्रेशर टॅक्टिक्सचा वापर करतायत, दबाव तंत्र वापरलं जाते, त्यांना हवी असलेली खाती मिळावीत यासाठीचे हे प्रयत्न आहेत असं वारंवार म्हटलं जात होतं। मात्र अखेर शिंदे आता त्यांचं राजभवनावरती पत्र गेल्यामुळे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार। अक्षय, अखेर शिंदेंचं ठरलंय का अडले होते, अजूनही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार नव्हते की खरंच हे पत्र आधीच गेलेलं होतं राजभवनावर? नाही, या सगळ्या संदर्भात आपल्याकडे जी अधिकृत माहिती आहे यानुसार राजभवनावरती पत्र यांचं आधीच गेलं होतं 11:30च्या सुमारास। मात्र निर्णय होत नव्हता आणि जे पत्र पाठवावं लागतं ते शिवसेना संघटनेचं आणि एकनाथ शिंदे यांच्या सहीचं पत्र हे पाठवण्यात आलं होतं। मात्र एकनाथ शिंदे ते पत्र त्या ठिकाणी सबमिट करायचं की नाही यासाठी त्यांचा निर्णय होत नव्हता। मात्र तातडीने हे सगळे नेते, उदय सामंत असतील, त्यानंतर भरत गोगावले असतील, दादा भुसे, शंभूराजे देसाई, हे सगळे गेले आणि त्यांचा जो आग्रह एकनाथ शिंदे यांना आहे की त्या आग्रहाखातर आता एकनाथ शिंदे यांनी ही शपथ घेत असल्याचं, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत असल्याचं त्यांना सांगितलंय। त्यामुळं हे सगळं जरी आपल्यापर्यंत पोहोचत असलं तरी अधिकृतरित्या कुठल्याही माध्यमावरती ना एकनाथ शिंदे किंवा एकनाथ शिंदेचे जे प्रतिनिधी होते त्यांनी जाहीर केलेलं नाही। त्यामुळे थोड्याच वेळात हे जाहीर देखील केलं जाणार की एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। मात्र जी बैठक आता सुरू आहे या बैठकीतनं आपल्याला माहिती येते की या सगळ्या आमदारांच्या मागणीला यश आलेलं आहे। एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांच्या आमदारांनी देखील एक प्रकारचं दबाव तंत्रच अवलंबलं होतं की एकनाथ शिंदेंनी जर शपथ घेतली नाही तर एकही आमदार या ठिकाणी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार नाही किंवा उपमुख्यमंत्री सोडा यापुढेही कुठल्याही मंत्रिपदाची शपथ घेणार नाही। त्यामुळं अशा पद्धतीचा दबाव आमदारांनी, एक भावनिक दबाव एकनाथ शिंदेवरती आणला आणि त्या दबावानंतर एकनाथ शिंदे यांना हा निर्णय घेणं भाग पडलंय। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अक्षय।